आमदार सुजित मिंचेकर, आमदार राजेश क्षीरसागर, सुरेश आळवणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सदाभाऊ खोत व धैर्यशील माने काय म्हणाले ते पाहू। त्या 12 बलुतेदार आणि 18 जातींना बरोबर घेऊन आपण उमेदवारी अर्ज भरायला जाऊ। म्हणजे आमचं जे आहे ते स्वाभाविक आहे। गेल्या 5 वर्षामध्ये हा जो एका अर्थाने असंघटित वर्ग आहे त्याला 60 नंतर दरमहा 3000 पेन्शनचा निर्णय झालेला आहे आणि जो छोटा शेतकरी आहे ज्याचं होल्डिंग छोटं आहे त्याला दरवर्षी 6000 रुपये त्याचं बियाणं, खतं आणि कीटकनाशकासाठी द्यायला सुरुवात झाली आहे। शेतकरी आणि प्रामुख्याने मजूर सुरक्षित करण्याचा, सुखी करण्याचा प्रयत्न सरकारने झालेला आहे आणि त्यामुळे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न संपण्याच्या दिशेने आहेत। जे संपले ते काही यांच्या आंदोलनामुळे संपले, सरकार संवेदनशील म्हणून संपले। त्यामुळे आता पायाखालची वाळू घसरायला लागली। त्यांना वाचा फोडण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं संसदेचा मार्ग धरला। त्यामध्ये शेतकऱ्यापासून उद्योजकांच्यापर्यंत, शेतमजुरापासून कामगारापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून कला क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांचा त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची म्हणून माझी आजची या ठिकाणी लढाई आहे। त्यांनी शक्तीप्रदर्शनानं केलं किंवा नाही केलं याच्याशी मला खऱ्या अर्थानं सांगायचं नाही। मी निश्चितपणे सांगेन बहुजन समाजाची शक्ती माझ्या पाठीशी आहे। सर्व 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांचे प्रश्न सोडवणं हेच माझं धर्म म्हणून आणि कर्तव्य म्हणून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज अर्ज करतो। ओके, थँक्यू।